झी 24 तास एक पाऊल पुढे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. समाजाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं म्हणून गेली 60 वर्ष सद्गुरू वामनराव पै यांचा हा ज्ञान यज्ञ सुरू आहे, ज्याच्यामुळे फुलली आहेत लाखो लोकांची आयुष्य. सद्गुरू वामनराव पै यांचा संदेश सामावला आहे तो जीवन विद्येत. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, ही सद्गुरूंची शिकवण. सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकताना सगळेच रंगून जातात, कारण सद्गुरू जे सांगतात त्यात असतं जीवन बदलवण्याची ताकद. समजायला अगदी सोपं असं हे जीवन विद्येचं तत्वज्ञान. सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांचं भलं चिंता, सगळ्यांबद्दल प्रेम भावना ठेवा, आपलंही आपोआप भलंच होईल. इतकं साधं, सरळ आणि रोजच्या जीवनात कुठल्याही खर्चाशिवाय वापरता येणारं तत्वज्ञान म्हणजे सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेली जीवन विद्या. शुभ चिंतन करणं हे ध्यान, शुभ इच्छा करणं ही प्रार्थना, म्हणजे लोकांचं भलं व्हावी इच्छा. शुभ बोलणं हे भजन, शुभ करणं हे पूजन. ह्या 4 गोष्टी तुम्ही करा, तुम्हाला मनशांती मिळेल, आरोग्य मिळेल, सर्व मिळेल. या जीवन विद्येच्या प्रचार आणि प्रसारासाठी सद्गुरू वामनराव पै 1952 पासून व्याख्यानं आणि प्रवचनं देत आहेत. थोडी थोडकी नव्हे तर हजारो प्रवचनं. मुंबई, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक एवढंच नव्हे तर थेट अमेरिकेतही रंगलेली. त्यासाठी कोणतंही मानधन नाही की फी नाही. आजचं आपलं जीवन आहे धावपळीचं. जीवघेणी स्पर्धा, रोजची धावपळ, अस्थिर जीवन, मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, अपयश, अतृप्ती, असमाधान अशा आपल्याला रोज भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय आहे तो वामनराव पै यांनी सुरू केलेल्या जीवन विद्या मिशनच्या जीवन विद्येत. या जीवन विद्येच्या माध्यमातून लाखो लोकांच्या आयुष्यात नवी पहाट फुलवणारे सद्गुरू आहेत वामनराव पै. कुठलीही बुवाबाजी नाही, अंधश्रद्धा नाही, गंडे दोरे नाहीत की भूल थापा नाहीत. सरळ साधं, सगळ्यांवर प्रेम करत जगा असं सांगणारं जीवन विद्येचं तत्वज्ञान. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवणारे विचार, हीच जीवन विद्येची शिदोरी. इतर सद्गुरू आणि वामनराव पै यांच्यामध्ये खूप फरक आहे. जीवनविद्या मिशनमध्ये सद्गुरू फक्त ज्ञान देतात. इथे कधीही कुणालाही आजतागायत गंडे दोरे, उदीभस्म, अंगारे दुपारे, खर्चिक आणि कष्टिक तीर्थयात्रा, व्रतवैकल्य सांगितली जात नाहीत. तरी सुद्धा लाखो लोक सांगतात आम्ही सुखी जातो. याचं कारण काय? याचं कारण जीवनविद्येमध्ये मिळतं ते शुद्ध ज्ञान, अनुभवातनं आलेलं. आणि स्वतः सद्गुरू हे आत्मसाक्षात्कारी संत आहेत. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षापासून अखंड नाम घेतलं आणि साक्षात्काराच्या भूमिकेतनं जीवनविद्या निर्माण केली. वामनराव पै यांचा जन्म मुंबईतच 21 ऑक्टोबर 1923 झाला. मुंबई हीच त्यांची कर्मभूमी. पण आज त्यांच्या नामधारकांचा शिष्य संप्रदाय जगभर पसरलाय. राज्याचा कारभार जिथून हाकला जातो ते हे मंत्रालय. इथेच वामनराव पै यांनी नोकरी केली. अर्थ खात्यातले उपसचिव या पदावरून ते निवृत्त झाले. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी आपले गुरु नाना महाराज श्री गोंदेकर यांच्याकडून अनुग्रह घेतला. सखोल वाचन आणि चिंतनातून मग साकारली जीवन विद्या. नोकरी करत असताना सुरू झालेला हा जीवन विद्येचा ज्ञानयज्ञ सद्गुरूंनी निवृत्तीनंतर अधिक जोमानं पुढे नेला. आज 90 गाठली तरी वामनराव पै यांचं काम त्याच उत्साहात सुरू आहे. या प्रवासात त्यांना साथ मिळाली आहे ती त्यांच्या पत्नी शारदा यांची. जरी मी मंत्रालयात काम करत होतो तरी माझं एक तत्व आहे, लव वर्क. कामावर प्रेम करा. आमचं गाणं पण आहे, काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. लव वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. हे आमचं तत्वज्ञान आहे एका वाक्यात. आम्ही हे जे कार्य केलं ना
त्याच्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आमच्या बायकोच आहे आणि की नाही तिने आमचा प्रपंच सांभाळला आणि मी अध्यात्माची बाजू पाहिली. नामधारकांमध्ये त्या माई नावानं ओळखल्या जातात. सद्गुरू जीवन विद्येच्या प्रचारात मग्न असताना त्यांनी कुटुंब सांभाळलं आणि सद्गुरूंना समर्थपणे साथ दिली. सद्गुरूंचं सगळं कुटुंबीयही जीवन विद्यामय झालंय. सर्वसामान्यांमध्ये आयुष्यभर वावरत वामनराव पै यांनी समाजाला नवी दृष्टी दिली. सुरुवातीला नाम संप्रदाय मंडळ त्यांनी सुरू केलं. नंतर त्याचं रूपांतर जीवन विद्या मिशन मध्ये झालं. नामधारक येत गेले, परिवार वाढत गेला. आज एवढं मोठं काम उभं राहिलं असलं तरी जीवन विद्या मिशन मध्ये सगळे सेवाभावानं काम करतायत. गेली 60 वर्ष हे काम अविरत सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.